हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये। आज मी गार्लिक ब्रेड पिझ्झा बनवणार आहे। त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे। इथे मी गार्लिक घेतलेला आहे, म्हणजे लसूण ठेचून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालणार आहोत। इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि ब्लॅक पेपर घेतलेला आहे, ते घालणार आहोत। मिक्स अप घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून आपण गार्लिक बटर तयार करून घेणार आहोत। आपलं गार्लिक बटर हे तयार झालेलं आहे। मी इथे 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, त्याचे कडा कापून घेतलेले आहेत। आता हे बटर आपण ब्रेड स्लाइसवरती स्प्रेड करून घेणार आहोत। छान दोन्ही स्लाइसला आपण लावून घेतलेला आहे। मी इथे पॅन घेतलेला आहे, गरम करून घेतलेला आहे। आता इथे स्लाइसवरती आपण बटर लावलेलं आहे, ती बाजू आपण खाली ठेवून थोडंसं ते टोस्ट करून घेणार आहोत। 1-2 मिनटं ते छान आपण टोस्ट करून घेणार आहोत। 2 मिनटं झालेली आहेत आणि थोडेसे टोस्ट पण झालेले आहेत। आता हे आपण काढून घेणार आहोत। आता याच्यावरती आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत। पिझ्झा सॉस दोन्ही याच्यावर लावून घेतलेला आहे। वरून आधी आपण चीज घालणार आहोत। रेग्युलर मी अमूल चीज घेतलेला आहे। सगळीकडे चीज हे आपण छान असं पसरवून घेणार आहोत। आता त्यावरती ऑनियन, छोटेसे हे करून घेतलेले आहेत मी। कॅप्सिकमचे स्लाइस आहे। टॉपिंगसाठी तुमच्याकडे जे तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही घाला। स्वीट कॉर्न पण घालू शकता, ऑलिव्ह असेल तर ऑलिव्ह घाला। आणि टोमॅटोचे स्लाइस आहेत, त्याचे बिया काढून घेतलेले आहेत। आता याच्यावरून आपण परत मिक्स अप पिझ्झा सिझलिंग टाकलेला आहे। चिली फ्लेक्स थोडेसे, म्हणजे लहान मुलं खाणार असेल तर तिखट तुम्ही कमी घाला। ऑलरेडी आपण गार्लिक बटरमध्ये पण घातलेला आहे। आता हे आपण चीज मेल्ट होईपर्यंत पॅनमध्ये टोस्ट करून घेणार आहोत। पॅनमध्ये आपण ठेवलेला आहे, वरून मी झाकण लावते। 2 ते 3 मिनटं आपल्याला चीज सगळं छान मेल्ट करून खालून ते छान टोस्ट झालं पाहिजे। आपलं चीजही छान मेल्ट झालेला आहे आणि खालून मस्त आपला पिझ्झा हा टोस्ट झालेला आहे। आपण तो काढून घेऊयात। छान असं मस्त टोस्ट झालेला आहे खालून। आता आपण ते हाफ कट करून घेऊया। असं मुलांना खाता येणार नाही, हाफ कट करून घेतलं म्हणजे मग ते नीट खाऊ शकतील। मस्त आपला गार्लिक पिझ्झा आता रेडी आहे। वरून आपण
थोडंसं सॉस घालणार आहोत. आणि थोडंसं चीज. छोट्याशा पार्टीसाठी, VCसाठी म्हणा, पटकन होणारा असा हा पदार्थ आहे गार्लिक ब्रेड पिझ्झा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.